हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका माय बट माय लाईफ या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये एक सुंदर आणि सोपी अशी एक हेअरस्टाईल मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, जी हेअरस्टाईल तुम्ही स्वतः घरच्या घरी करू शकता आणि कोणत्याही कार्यक्रमासाठी सुटेबल अशी ही हेअरस्टाईल असणार आहे। अगदी बर्थडे असू देत, अॅनिव्हर्सरी असू देत किंवा लग्न सराई असू देत, कितीही मोठा किंवा छोटा कार्यक्रम असू देत, त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एकदम सुटेबल आणि परफेक्ट अशी एकदम सोपी हेअरस्टाईल मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। झटपट होणारी आणि घरच्या घरी स्वतः तुम्ही करू शकणार आहात। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अर्थात चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि हो बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात अगोदर इथे केस जे आहेत ते व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे आहेत, केसांमध्ये कुठेही गुंता राहिला नाही पाहिजेत। त्यानंतर समोरून मी मिडल पार्टिशन करून घेतलेला आहे केसांचा आणि त्यानंतर केसांचा थोडासा एक बाजूचा सेक्शन अशा पद्धतीने समोर काढून बाकीचे केस पाठीमागे विंचरून सोडून घेतले आणि जे समोर पार्टिशन करून घेतलेले केस होते त्यातला थोडासा केसांचा पार्ट अशा पद्धतीने हातामध्ये घेऊन तो थोडासा रोल करून घेतला। रोल केलेल्या केसांमध्ये अजून थोडासा केसांचा पार्ट घेऊन तो सुद्धा त्याच्यामध्ये गुंफवून रोल करून घेतला। बेसिकली हे केस आपल्याला छोटे छोटे पार्टमध्ये एकत्र करून गुंफवून घ्यायचे आहेत, गुंतवून घ्यायचे आहेत आणि असं करत करत आपल्याला हा जो रोल आहे तो पूर्ण कानांपर्यंत करून घ्यायचा आहे। पूर्ण कानापर्यंत रोल करून झाल्यानंतर आता हे रोल केलेले जे केस आहेत ते आपल्याला बॉबी पिनच्या साहाय्याने पाठीमागे सिक्युअर करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। आता सेम दुसऱ्या बाजूचा सुद्धा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे। थोडेसे केस समोर सोडून त्याचे छोटे छोटे रोल करत करत कानांपर्यंत घेऊन जाऊन त्याला सुद्धा पाठीमागे बॉबी पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे। आता इथे ही मला सोपी वाटते, त्यासाठी मी ते समोरून अशा पद्धतीची हेअरस्टाईल करून घेतली। पण तुम्हाला जी कोणती हेअरस्टाईल समोरून सूट होते तुमच्या फेसला म्हणा किंवा तुम्हाला जी रेग्युलर घालायला आवडते समोरून हेअरस्टाईल तीच तुम्ही करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल आणि तुमच्या फेसला सुद्धा मॅच होईल। आता इथे आपली समोरची हेअरस्टाईल झालेली आहे, तर आता पाठीमागच्या हेअरस्टाईलकडे वळूयात। तर सगळ्यात अगोदर पाठीमागे जे आपण उरलेले केस आहेत किंवा सोडलेले केस आहेत ते व्यवस्थित असे कोंब करून घ्यायचे, कारण की एकदा हेअरस्टाईल केल्यानंतर वरचे जे केस आहेत ते आपल्याला विंचरता येत नाहीत, त्यामुळे अगोदरच व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे। आता इथं आपल्याला एक छोटीशी पोनी बांधून घ्यायची आहे, तर पोनी मी मिडललाच बांधून घेतली। तुम्हाला जर थोडीशी हाय पोनी हवी असेल किंवा ही जी हेअरस्टाईल आहे ती थोडीशी वरच्या बाजूला हवी असेल तर तुम्ही हाय पोनी बांधू शकता, पण मला इथं मिडलला हवी आहे त्यामुळे मी मिडललाच पोनी बांधून घेतलेली आहे। पोनी बांधून झाल्यानंतर आता केसांचे समप्रमाणात 2 पार्टिशन करून घ्यायचे आहेत आपल्याला। 2 पार्ट करून झाल्यानंतर दोन्ही हातांमध्ये दोन्ही पार्ट व्यवस्थित असे पकडायचे आणि त्यानंतर एका पार्टमधले थोडेसे केस घेऊन दुसऱ्या पार्टमध्ये ॲड करायचे। पुन्हा तीच प्रोसेस करायची, दुसऱ्या पार्टमधले थोडेसे केस उचलून आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। असं करत 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 आपल्याला ही वेणी जी आहे ती आपल्याला कंप्लीट करायची आहे। म्हणजे आपण ज्याला 2 पेढींची वेणी किंवा 4 पेढींची वेणी म्हणतो ना, अगदी तीच वेणी आपल्याला इथं घालून घ्यायची आहे। आता इथं जर तुम्हाला 4 पेढ्यांची वेणी जमत नसेल तर तुम्ही 3 पेढ्यांची वेणी सुद्धा घालू शकता। तर इथं मला थोडीशी जमते 4 पेढ्यांची वेणी, त्यामुळे मी 4 पेढ्यांची वेणीच घालायला घेतलेली आहे। आता इथं ही वेणी बांधत असताना हात आपले थोडेसे दुखू शकतात, त्यामुळे थोडं थांबून थोडंसं रेस्ट घेत ही वेणी आपल्याला कंप्लीट करायची आहे। आणि इथं मिडलला आल्यानंतर बघा आपला हात एकदम खालीपर्यंत जात नाही या वेणीसाठी, तेव्हा काय करायचं, आपल्या हातामध्ये जे दोन्ही पार्ट आपण वेणीचे पकडलेले होते ते गच्च पकडायचे आणि वेणी जी आहे ती समोरच्या बाजूला अशा पद्धतीने घ्यायची आणि मग इथून पासून वेणी घालायला सुरुवात करायचं, जेणेकरून तुमचे हात दुखणार नाहीत आणि जर तुमचे केस लांब असतील तर मग अजिबात त्रास होणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने वेणी घातलात तर। आता ही वेणी अगदी केसांच्या टोकापर्यंत आपल्याला घालायची आहे। टोकापर्यंत वेणी घालून झाल्यानंतर खाली टोकाला एक छोटासा ब्लॅक कलरचा रबर लावून घ्यायचा, जेणेकरून ही वेणी सुटू नये। आता ही वेणी घालून झाल्यानंतर जर तुमचे केस खूपच पातळ असतील तर हाताने थोडीशी वेणी पसरवून घ्या, जेणेकरून मग त्याला थोडासा व्हॅल्यू मिळेल। आणि त्यानंतर आता ही वेणी आपली कंप्लीटली टोकापर्यंत घालून झालेली आहे, केसांना रबर सुद्धा लावून झालाय। तर आता ही टोकं व्यवस्थित अशा हातामध्ये पकडून वरच्या बाजूला अशा पद्धतीने रोल करत आपण जो रबर लावलाय त्याच्या वरच्या बाजूला अशा पद्धतीने घेऊन जायचं आणि आतमध्ये जे केसांचं टोक होतं ना त्याला पकडून आणि आतमधल्या केसांना पकडून इथं आपल्याला एक
सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे, सेफ्टी पिन नाही सॉरी बॉबी पिन लावून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित असं बॉबी पिनने जे आपण रोल करून घेतलाय तो सिक्युअर करून घ्यायचा. वरच्या बाजूला काही लावायची गरज नाही, पण आतमध्ये जो आपण दुमडून घेतलेला पार्ट आहे त्याला व्यवस्थित असं सिक्युअर करून घ्यायचं, जेणेकरून तो जो पार्ट आहे तो सुटू नये आणि आपली वेणी खराब होऊ नये. आणि इथे आपली हेअरस्टाईल कंप्लीट झालेली आहे. आता त्याला डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी इथं एक आर्टिफिशियल गजरा घेतलाय मी अशा पद्धतीचा, आणि तो एका वेगळ्या पद्धतीने मी स्टाईल करायचं ठरवलं. जसं की केसांच्या खालच्या बाजूने म्हणजेच आंबाड्याच्या खालच्या बाजूने अशा पद्धतीने मी तो स्टाईल करून घेतलेला आहे. आणि जर तुमच्याकडे एखादा ब्रोच वगैरे असेल तर तो तुम्ही वरच्या बाजूने लावू शकता, म्हणजे एक सुंदर असा लुक क्रिएट होईल. आणि हा खोपा हा गजरा लावून तुम्ही छान नऊवारी साडीवरती स्टाईल करू शकता, खूप छान आणि सुंदर दिसतो. त्याचबरोबर जर वेगळ्या कोणत्या पद्धतीने तुम्हाला हा गजरा स्टाईल करायचा असेल तर तुम्ही असं एका बाजूने सुद्धा लावू शकता. एका बाजूने गजरा लावल्यामुळे सुद्धा खूप छान आणि सुंदर असा लुक येतो. हा गजरा थोडासा मोठा आहे त्यामुळे खाली जास्त शिल्लक राहतो, पण जर तुमच्याकडे छान छोटासा गजरा असेल तर तुम्ही एका बाजूला लावू शकता, किंवा एखादा छोटासा ब्रोच वगैरे असेल तर तो सुद्धा तुम्ही एका बाजूला लावून छान स्टाईल करू शकता. जर तुमच्याकडे चंद्रकोर ब्रोच असेल तर तो सुद्धा तुम्ही वरच्या बाजूला छान असा स्टाईल करू शकता. तर इथे एका बाजूने गजरा मी स्टाईल छान करून घेतलेला आहे, पण दुसऱ्या बाजूने थोडीशी हेअरस्टाईल रिकामी वाटत होती, त्यासाठी इथं माझ्याकडे गोल्डन मोती होते छोटे छोटे, ते मी हेअरस्टाईलला अगदी सेंटरला लाईनीने अशा पद्धतीने लावून घेतलेले आहेत. आणि इथे तुम्ही आता हेअरस्टाईलचा लुक बघू शकता, एकदम सुंदर आणि खतरनाक असा लुक दिसतो. तुम्ही कोणत्याही नऊवारीवरती किंवा कोणत्याही साडीवरती किंबहुना ड्रेसवरती सुद्धा ट्राय करू शकता, खूप छान आणि सुंदर असा दिसतो. तर ही हेअरस्टाईल तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.